सविस्तर आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून। पवार शिंदेंच्या भेटीबाबतचा विषय काल संपला असल्याचं राऊत म्हणाले, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत बोलणं झाल्याचंही राऊतांनी सांगितलंय। शिवाय आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्याचं या ठिकाणी संजय राऊत म्हणाले। मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, ती मी अस्वस्थता व्यक्त केली। शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीने तुम्ही चोरताय, जसे राम मंदिराची लूट करताय तसे ही पण तुम्ही लूट केली। हा वादाचा विषय आणि हा वादाचा विषय सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा कायम ठेवला पाहिजे। माझ्यासारखा माणूस आहे हे अशा गोष्टी विसरत नाही। माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते। हे वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे। पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते, आणि दादा हे उपमुख्यमंत्री आहेत। त्याच्यामुळे एका संविधानिक पदासाठी शुभेच्छा देणं हे मला काही त्याच्यात गैर वाटलं नाही। आणि ठीक आहे ना, तेवढं म्हणजे आम्ही ते समजून घेतलं। उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही। आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे या मताची मी आहे। दरम्यान शरद पवारांच्या भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरण देत राऊतांवर टीका केली आहे। यानंतर राऊतांनी यावर उत्तरही दिले, पाहूयात। शरद पवार राज्याचे मोठे नेते, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो। ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय। आता यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक आपला दवाखाना सुरू केले। तिथे त्यांनी जावं आणि उपचार करून घ्यावे। हा एक प्रकारचा कद्रूपणा झालाय। अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला कद्रूपणा। तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून भरलाय, तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? ज्या पक्षानं, ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला इथपर्यंत पोचवलं त्यांच्याविषयी तुम्ही काय कृतज्ञता ठेवली? नाही ना, त्यांनी हे बोलू नये। शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा अशा व्यक्तीला भेटतोय तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते। हे पवार साहेबांचं मोठेपण असं माझं म्हणणं आहे।